या प्रकरणावरती राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। मला वाटतं जे झालं ते दुर्भाग्यपूर्ण घटना आहे आणि नागपूरच्या संस्कृतीला शोभेल अशी घटना आहे। नागपूर सर्वधर्म समभावाचं प्रतीक शहर आहे आणि सगळे लोक एकोप्याने नांदतात, परंतु ही घटना कशामुळे झाली, सगळ्यात आधी कोणी काय केलं आणि मग ज्या निरपराध लोकांच्या गाड्या फोडण्यात आला, त्यांचे घरं तोडण्यात आले, याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे। आणि मला लोकांच्या मनातली जी दहशत आहे ती कमी करायला पाहिजे आणि जे पोलीस लोक ज्यांच्या कुचराईमुळे, कारण की एवढी मोठ्या घटना होत आहे आणि खुफिया विभाग हा सतर्क असतो पोलिसाचा, तो खुफिया विभाग काय करत होता याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की समाजामध्ये कटुता निर्माण करून काही समाजकंटक अशा प्रकारचा वातावरण संपूर्ण राज्यामध्ये दूषित करण्याचं काम होतंय आणि त्याची सुरुवात राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये व्हावं ही दुर्दैवी आहे आणि म्हणून ह्याच्यात लगेच तातडीची कारवाई केली पाहिजे। मला आता समजलं राज्याचे गृहमंत्री यांनी सांगितलं की हे पूर्वनियोजित होतं। मग पूर्वनियोजित होतं, मग त्यांचा इंटेलिजन्स का झोपला होता का? तेही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये एवढं जर इंटेलिजन्स फेलियर असेल तर मला वाटते ही नामुष्की शासनाच्या वरती येते आणि म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही राजकारण करू इच्छित नाही। सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या आणि नागपूरच्या जनतेला माझं आव्हान आहे की आपण कृपया शांततेचं वातावरण ठेवावं, सद्भावनेचं वातावरण ठेवावं। जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि अशा तऱ्हेचं वातावरण जे समाजामध्ये आणि जाती धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काही लोक काम करतात, मला त्यांना हात जोडून सांगणे, महाराष्ट्रातल्या जनतेला माझं आव्हान आहे की आपण सुद्धा ह्या गोष्टीवर विचार केला गेला पाहिजे। राजकारण आपल्या जागी असतं आणि धर्मकारण आपल्या जागी असतं। दुर्दैवाने राजकारणामध्ये धर्माबद्दल आणण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत आणि ज्याच्यामुळे दुर्दैवाने कालची घटना झाली, खूप वेदना देऊन गेली। कारण ज्या समाजसुधारकांनी आणि जसं मी सांगितलं महापुरुषांनी महाराष्ट्राला घडवलं, महाराष्ट्राला विचाराची एक पुरोगामी अशी शिदोरी दिली, ती शिदोरी आपण कुठे घेऊन चाललेलो आहोत हा सुद्धा माझ्यासारखा माणसाला प्रश्न पडलेला। हे निश्चितच जी काही घटना नागपूरमध्ये घडली ती अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे। मी सर्वप्रथम तर तिथल्या जनतेला आवाहन करेल की आपण शांततेनं राहावं आणि ज्या पद्धतीनं आपण गुण्यागोविंदाने आतापर्यंत नांदत आले त्याच पद्धतीनं आपण राहावं। सत्ता पक्षाकडून जे काही कायद्याने शपथ घेतलेली काही माणसं आहेत, जी काही मंत्री आहेत, ती मंत्री असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांच्याकडून जे वारंवार बयानं येत आहेत ती अतिशय चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या बयानामुळे त्यांना कुठं पायबंद नसल्यामुळे वारंवार चितावणीखोर बोलत असल्यामुळे अशा घटना उजागर होतात। निश्चितच सरकारनं याकडे लक्ष देणं गरजेचं असते। नाही, आता खरं तर ह्या गोष्टी फार भयंकर आहेत आणि हे जाणीवपूर्वक तर होत नाही, अशा प्रकारचं चित्र डोळ्यासमोर आहे। मी काल एक जालन्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं पोस्टर काढताना एक युवक या ठिकाणी बघितला आणि तो अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा पोस्टर वर चढून काढून फाडून टाकायचा प्रयत्न करतो आणि एक मुलगा त्याला वाचवायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्या मुलाला। तर अशा पद्धतीने जर होत असेल तर राज्यातलं कायदा आणि सुव्यवस्था गंभीर होईल। तेच बगलबच्चे सगळ्यात महत्त्वाचं जातीयवाद निर्माण करून समाजातलं वातावरण खराब करतात। मंत्री नितेश राणे सातत्याने दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी प्रक्षोभक वक्तव्य करत होते। सरकारकडून कुठे त्यांना रोखलं गेलं नाही, या सगळ्याचा परिपाक आहे का? हे पहा, मंत्री एकटे नितेश राणे नाही तर सगळेच मंत्री, सगळेच आमदार भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या ज्या संघटना या मुद्द्यावरनं सध्या खासदार अमोल कोल्हे बोलतायत, पाहूयात। की अशा कोणत्याही भडकाऊ विधानांना आपण बळी पडू नका आणि कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या भवितव्याची, आपल्या करिअरची होळी होऊ देऊ नका, ही माझी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला ही विनंती आहे। औरंग्याविषयी कुणालाही ममत्व असण्याचं काही कारण नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या एका विधानाशी मी सहमत आहे की क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमामंडन हे होऊ दिलं जाणार नाही की होऊ देऊ नये, या विधानाशी मी अगदी सहमत आहे। परंतु ही औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचं प्रतीक आहे की जेव्हा 27 वर्ष 1681 औरंग्या दख्खनवर चालून आला आणि त्यानंतर 27 वर्ष छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी
तारा राणीसाहेब, संताजी घोरपडे, धनाजी जाधव 18 पगड जातीचे मावळे लढले, गवताला भाले फुटले, प्रत्येक झोपडी किल्ला झाला. हा जो महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास आहे की 27 वर्ष टाचा घासून सुद्धा औरंग्याला परत जाता आलं नाही, याची साक्ष ही ती कबर देते. आणि महाराष्ट्राकडं जो कोणी वाकड्या नजरेनं बघेल त्याचा हाच अंजाम होईल हे ही कबर दाखवून देते. त्यामुळे मी आज संसदेतही ही मागणी करणार आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात मी पत्र लिहिलं आहे की या ठिकाणी या कबरीच्या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं एक यथोचित स्मारक व्हावं, या वादावर पडदा टाकावा. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण शांतता पाळा. 300-350 वर्षांची कुठली तरी घटना उकरून काढून ना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, ना कापसाला सोयाबीनला भाव मिळणार आहे, ना दिवसाला 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. या नाही, आता खरं तर ह्या गोष्टी फार भयंकर आहेत आणि हे जाणीवपूर्वक तर होत नाही अशा प्रकारचं चित्र डोळ्यासमोर आहे. मी काल एक जालन्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं पोस्टर काढताना एक युवक या ठिकाणी बघितला आणि तो अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा पोस्टर वर चढून काढून फाडून टाकायचा प्रयत्न करतो आणि एक मुलगा त्याला वाचवायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.